हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त असाल अशी मी अपेक्षा करते। मी पण खूप मस्त आहे। तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज तुमच्यासाठी खास करून मी घेऊन आले ज्वेलरी कलेक्शन। तर आज मी ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे। माझ्याकडे जास्त काय अशी ज्वेलरी नाही आहे, पण जेवढी पण मी यूज करते, जी मला आवडते ती मी ज्वेलरी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघावा लागणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा। तर कारण की तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते माझं ज्वेलरी कलेक्शन। जास्त वेळ घालवत नाही आणि चला लेट्स गो। तर मित्रांनो, मी जास्त करून पुण्यामधून शॉपिंग काय केली नाहीये। माझं माहेर आहे मुंबई। तर तुम्हाला माहिती आहे मुंबईला किती सारे मार्केट आहेत। सो मी तिथूनच जे पण काय घेतले ते मी तिकडूनच घेतलेलं आहे। पुण्यातून काहीच घेतलं नाहीये, कारण की मला जास्त करून मुंबईला आवडतं शॉपिंग करायला। सो माझं सगळं ज्वेलरी कलेक्शन मुंबईकडचं असणार आहे। तर चला तुम्हाला दाखवते काय काय आहे ते। खूप छान छान गोष्टी आहेत, तर बघायला नक्की विसरू नका। तर चला दाखवते। तर हा आहे पेठारा ज्वेलरीचा, तुम्ही बघू शकताय खूप काय काय आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे या डब्यामध्ये जेवढं पण काय आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे। तर चला मी ओपन करते। माहेराची बघा किती एक्साइटमेंट आहे नसतं। तर मायरा ना सारख्या गोष्टी घेणार आहे, कारण की तिला खूप आवडतं हे सगळं घालायला वगैरे। तर ही मध्ये मध्ये करणार आहे, डिस्टर्ब करणार आहे, मला माहिती आहे, कारण की आता तिचं वयच येते। तर प्लीज समजून घ्या सगळ्यांनी। तर मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी। तर मी तुम्हाला ठुशीपासून चालू करते आणि सगळ्यात आधी मी माझी फेवरेट गोष्ट दाखवणार आहे आणि मला खूप आवडते ही ठुशी। आणि ही कधी घेतली ती पण मी तुम्हाला सांगते। तर बघा ही अशी ठुशी आहे आणि सगळ्याच लेडीज लोकांना खूप आवडते। आणि ज्वेलरी म्हणलं की सगळ्याच लेडीज लोकांना खूप आवडते, तर मला पण खूप आवडते। आणि मी कुठे असं फंक्शन वगैरे असेल तरच मी घालते। तर तुम्हाला मी घालून दाखवते। खूप छान दिसते, मला खूप आवडते ही ठुशी। अशी ट्रेडिशनल लुक येतं ठुशीने। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतीये। तर छान अशी गळ्यावरती बसतीये आणि त्याच्यावरती लॉंग असं मंगळसूत्र। आणि मंगळसूत्र पण मी नकली घालत नाही, माझं सोन्याचं मंगळसूत्र घालते। तर तुम्ही बघा किती सुंदर दिसतीये। तर हे मी कोल्हापूरवरनं घेतलं होतं आणि कोल्हापूर तर तुम्हाला माहिती आहे, सगळे दागिने वगैरे कोल्हापूरला खूप छान भेटतात। तर मी हे माझी खूप हाऊस होती म्हणून मी हे छान असं ठुशी घेतले तिकडून। तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा मला। तर मला खूप आवडते ही ठुशी। आणि जेव्हा मी आणली होती ना तेव्हा मी आईंच्या म्हणजे सासूबाईंच्या गळ्यात घातली होती, त्यांना खूप आवडली होती। तर खरंच खूप छान आहे। आणि फक्त मला वाटतं 100 रुपयाला मी ही ठुशी घेतली। तर बघू शकता किती सुंदर आहे ही ठुशी आणि ह्याच्यामध्ये रेड स्टोन आहे। तर मला खूप आवडते ही ठुशी। आणि त्याच्यानंतर हे आहे, हा पण एक छोटा नेकपीस आहे, जो लॉंग मंगळसूत्रावरती आपण वरती घालतो तसा असं नेकपीस आहे। तर हा पण तर मी हा तुळशी बागेतून घेतलाय आणि हा पण खूप छान आहे। ह्यातले मी कानातले वेअर नाही करत, कारण की कानातले जे माझे सोन्याचे आहेत तेच मी घालते। तुम्हाला हा नेकपीस वेअर करून दाखवते। हा पण खूप छान दिसतो। तर बघा किती सुंदर दिसतोय, असा गळा भरल्यासारखा दिसतोय आणि छान अशी साडी घातल्यानंतर ना किती सुंदर दिसेल विचार करा। तर हा असा छान नेकपीस आहे। तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला माझी कुठली ज्वेलरी छान वाटते तर नक्की मला कमेंट करून सांगा। तर ही आहे छान असं, तर खूप छान मला वाटतं। तुम्हाला कसं वाटलं? मला खूप आवडते ही ज्वेलरी। आणि हे माझ्याकडे दोनच आहेत, जे लॉंग मंगळसूत्रावरती मी घालते हमेशा। आणि जास्त करून मी साडी वगैरे घालत नाही, तुम्हाला माहितीच असेल। हे झाले दोन। आणि त्याच्यानंतर ना
ऑलमोस्ट मला माहिती नव्हतं, पण ऑलमोस्ट ज्वेलरी मी देऊन टाकली, कारण की मी घालत नाही आणि ते खूप असं जुनं वगैरे होऊन जातं नाही का. तर मी देऊन टाकले, माझ्याकडे थोडीशीच आहे, तर तीच दाखवणार आहे तुम्हाला. आणि हा एक नेक पीस आहे, हा मी मुंबईवरनं घेतलाय. खूप सुंदर आहे, घातल्यानंतर अशी साडीवरती गोप स्टाईल आहे. जे मुंबईला राहतात ना त्यांना माहिती असेल की हा गोप सारखा घालतात. असं स्टाईल मध्ये तो बघा किती सुंदर दिसतोय आणि खूप छान वाटतो. आणि त्याच्यावरती बारीक मंगळसूत्र घातलं तरी खूप सुंदर दिसतं. बघा मी दाखवतो तुम्हाला. असं हे मंगळसूत्र आणि हे गोप किती सुंदर दिसतंय बघा. तर मला खूप आवडतो हा गोप आणि माझा खूप मोस्ट फेवरेट आहे हा. तर मला खूप छान वाटतंय. आज खूप दिवसांनी परत वेअर करते आणि नंतर हा माझ्या लग्नाच्या टायमाला मी घेतला होता मुंबईवरनं. चला पटापट पटापट दाखवते, खूप लॉंग व्हिडिओ होईल नाहीतर. 2 मिनिटं. तर मी 2 मिनिटं का सांगितलं माहितीये, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर मायराने सगळं घेऊन जाऊन बेडवरती बसली होती. तुम्ही सगळं उचलून आणले, बघितलं का मायरा किती त्रास देतीये. तर चला आपण परत सुरू करूया पुढे. तर हा एक नेक पीस आहे. तर हा मी पहिला खूप वापरलाय, खूप म्हणजे खूप वापरलाय. ह्याचे पैसे वसूल झाले, ते सगळ्यांचेच पैसे वसूल झाले होते, पण हा खूप वापरला. मी हा पण घालून ना दाखवते कारण की खूप मोठा व्हिडिओ आहे. हा पण खूप सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर ना तर हे बाजूबंद, हे मी माझ्या लग्नामध्ये कास्ट जेव्हा घातला होता तेव्हा वेअर करायला घेतलं होतं हाताला. तर हे पण खूप सुंदर आहे बघा, खूप छान स्टोन्स वगैरे आहे, पर्ल वगैरे आहे इथे खाली. तर खूप छान दिसते याची डिझाईन वगैरे. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला बँगल्स दाखवते जे माझे मोस्ट फेवरेट आहेत. तर हे माझे बँगल्स आहेत, जे ग्रीन्स बँगल्स, म्हणजे आपण बांगड्या घालतो हिरव्या, त्याच्यामध्ये मागे पुढे घालायला आहे. आणि माझं खूप फेवरेट आहे कारण की आमच्या इकडं म्हणजे माझा एरिया पूर्ण कोळी आहे. तर हे बँगल्स वेअर करायला खूप आवडतात मला साडीवरती. तर आता मी लग्नामध्ये पण वेअर केले होते माझ्या भावाच्या. आणि त्याच्यानंतर ना हे आहेत, हे पण 2 बँगल्स आहेत, पर्ल्सचे आहेत बघा. हे पण खूप सुंदर आहेत, हे पण मुंबईवरनच घेतलेले आहेत, नॉर्मल सिंगल घालण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ना हे आहेत कडे. तर हे कडे पण मला खूप आवडतात, बँगल्सच्या मध्ये घातलेले. हे मी माझ्या लग्नाच्या टायमाला घातले होते. हे पण मला खूप आवडतात कारण की ह्याची डिझाईन वगैरे खूप छान आहे. तर सोन्याचं तर घेणं पॉसिबल नाही कारण की आता सोनं किती महाग झाले तुम्हाला तर माहितीच असेल. आणि त्याच्यानंतर ना हे इयरिंग्स आहेत, बघा किती सुंदर आहेत. तर हे इयरिंग्स खूप छान आहेत, तुम्ही बघा किती छान दिसतात. हा तुला घालते. तर हे खूप छान ती घेऊन गेली ती इयरिंग्स. तर तुम्ही बघितलं असतील कारण की जर आता मी नसतं दिलं तर तिने माझा पूर्ण व्हिडिओ खराब केला असता. आणि हे आहेत, बापरे. तर हे आहेत माझे इयरिंग्स, जे ड्रेसवरचे घालायचे आहेत. मी अजून वेअर नाही केले, पण बघितल्यानंतर ना आपण नाही का ते ट्रेन मध्ये येतात ना, तर मला खूप आवडले होते आणि तेव्हा मी हे घेतले, मला खूप आवडले. पण मी वेअर नाही केले कारण की खरंच मला खूप वेअर करू वाटत आहे, कोणाला देऊ पण वाटत नाहीये. पण खूप छान आहेत बघा ना, किती सुंदर आहेत. ब्लॅक पर्ल्स मध्ये आणि मल्टी कलर मध्ये आहेत हे. तर मला खूप आवडले, मी कधीतरी वेअर करेन शॉर्ट व्हिडिओ मध्ये. तर हे पण खूप छान आहे. त्याच्यानंतर ना ही पर्ल्सची रिंग आहे, तुम्ही बघा खूप छान दिसते हातावरती आणि खूप छान लुक येतो. तर ही मला पर्ल्सची रिंग खूप आवडते. आणि त्याच्यानंतर ना ही एक आहे जी माझ्या लग्नाच्या टायमाला मी यूज केली होती. तर ही पण खूप छान आहे, पूर्ण गोल्डन नाहीये, थोडासा मॅट फिनिश आहे त्याला. तर हे पण मला खूप आवडते, खूप सुंदर दिसते बघा ना कशी दिसतीये. तर हा पण खूप छान आहे. तर ते झालं. तर हे आहे
काय आहे हे आहे कमरपट्टा. तर हा पण मी माझ्या लग्नाच्या टायमाला कास्ट्यावरती वेअर केला होता. तर हा पण खूप छान आहे. पर्सचा हा पण मी मुंबईवरूनच घेतलेला आहे. रेड स्टोन आहे, ग्रीन स्टोन मध्ये आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. गळ्यात नाही घालायचं बाळा. आणि हे पण मला खूप आवडतं. बघा किती छान वाटतंय. पण जास्त काही वेअर नाही केला, फक्त लग्नाच्या टायमाला वेअर केलेला आहे. तर मी माझं ऑलमोस्ट म्हणजे जेवढं मला दाखवायचं होतं तेवढं मी सगळं ज्वेलरी कलेक्शन दाखवलेलं आहे. तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. कारण की मी पण मेहनत घेतली व्हिडिओ बनवायला. तर नक्की सगळ्यांनी माझा जो व्हिडिओ बघितला तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, भरभरून सपोर्ट करा. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा. तर चला.